तर मित्रांनो शेडवरती आलोय मी, तर मला काय दिसलं माहिती का, डायरेक्ट चक्क डायनोसॉरचं पिल्लू जिवंत आहे अजून. इतक्यातच गाडी गेली त्याच्यावरून. पाहिलंच होतं आम्ही नेमकी, पण त्याच्यावरून नेमकी गाडी गेली. कस काय पब्लिक टकाटक चकाचक माकामाक. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो सकाळचे 9 वाजून आपण आलोय वावरामध्ये आता. तर हे बेड वडले आपण सावरून तरी घेऊ, आपल्याला ना फ्लावर लावायची. सकाळचे 9 वाजले पण ऊन एवढं पडले काही माप नाही. 4-5 दिवस झाले आपला काही व्हिडिओ नव्हते. 4-5 दिवसापासून पावसाचा पत्ताच नाही बरं का इकडे. डायरेक्ट आपण गेलो होतो गाई मस्त बाईक केबल गोळा करून आले आपण, पण पाऊस आला नाही. आपल्या विहिरीपर्यंत पाणी आलं नाही, पाण्याचं शॉर्टेज चालू. तर चला घेऊ पटापटा सावरून पटापट. ड्रिपच्या नळ्या पण पसरवायच्या आपल्याला परत. तर मित्रांनो बहुत बी झाले मस्त सावरून. वारानं एवढं सुटलंय काही मापत नाही हो. झाले एक साईड मस्त व्यवस्थित सावरून झाली. इकडची राहिली थोडी सावरायची. वाऱ्यात एवढं सुटलंय ना काही माप नाही. 50-60 स्पीड असेल वाऱ्याला. फिटिंग झाली करून ड्रिपची सगळी व्यवस्थित. टेस्टिंग विस्टिंग घेतली. आता उद्या देऊ फ्लावरची लागवड करून. फ्लावरचं रॉप आणलंय आपण, देऊ दे सकाळी लावून मस्त पैकी. आता मित्रांनो दुपारचे 12 वाजले आणि ट्रॅक्टरवाला आलाय आपल्या वावरामध्ये रोटर मारायला. आपला भाऊच येतो, चुलत भाऊ आहे पप्पू. त्याचं काय झालं होतं, थोडासा पाऊस झाला होता, ही नळी लगेच भरली नाही का. मग ही वावरानं थोडं उपाळलं होतं, त्याच्यामुळे एवढे दिवस थांबलो होतं. मस्त कोंबडका टाकून घेतलं त्याला आता सगळ्या वावराला काल. आज मस्त बनलं देव रोटर मारून. पण इकडून चालतं का नाही त्याची शंका आहे या साईडला. तर पाहू आता या साईडला चालतंय का नाही, कारण इकडे अजून पाणीचे ना. इकडे जास्त वल्लं इडून तिडून ह्या कडाला ना पूर्ण वल्लंय. खालची साईड चालायला अशी अपेक्षा आहे. पाहू आता चालतंय का नाही. तर मित्रांनो रोटर मारून झालंय मस्त. आता काय अडचण नाही एवढं. आता फक्त पावसाची वाट पाहू. मित्रांनो शेडवरती आलोय मी, तर मला काय दिसलं माहिती का, डायरेक्ट चक्क डायनोसॉरचं पिल्लू. तर चला तुम्हाला दाखवतो नेमकं काय आहे काय नाही ते. हे बघा दिसतंय का डायनोसॉरचं पिल्लू. त्याला डायरेक्ट सापळात झाला त्याचा. डायरेक्ट मुंग्यांनी खाल्लंय का काणी खाल्लंय काय माहिती. तेव्हा त्याला जर पाहिलं ना तुम्ही, दिसले का तुम्हाला इकडं मागचंच पाय एकच. तुम्हाला दिसतंय की व्यवस्थित एकच पाय. बा मुंग्या आहे त्याच्यावरती. मुंग्यांनी कम्प्लीट कार्यक्रम केलाय. पण मला प्रश्न असा पडला का डायनोसॉरचं बिल एवढं आलं कसं काय. एकच पाय त्याला, पुढचे पायच नाही. म्हणजे 2 पाय असतील बा. या मुंचा पाय तर कुठं गायब आहे. पूर्ण हाडकं काडकं दिसते त्याचे. ही पा त्याची मस्त मनकेची हड्डी वाटते मस्त. पायला कार्यक्रम केला, पण पिल्लू आलं कुठं इथून. तर मित्रांनो तुमचं अशा प्रकारे फुल पोपट झालेला आहे. कुठल्याच प्रकारचं डायनोसॉरचं पिल्लू नाही. हे आहे उंदीर मेला होता तो, त्याचं ते पूर्ण वाळून नाही का हे झालंय. आपल्या शेडवर काही डायनोसॉर नाही, उंदराचं पिल्लू. तुम्हाला कसा वाटला माझ्या खा कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो एक छोटस पिल्लू निघलंय आपल्या इकडं. पाहू तरी मेलंय का जिवंत आहे, कुठं गेलंय. तर मित्रांनो इतक्यात गाडी गेली मेलंय ते. जिवंत आहे अजून. इतक्यातच गाडी गेली त्याच्यावरून. पाहिलंच होतं आम्ही नेमकी, पण त्याच्यावरून नेमकी गाडी गेली. मेलंय पार स्वतःला बाहेर निघलाय. मेलन ते आता किती मारायचं त्याला. इकडे काढायला टाकून हे दे अंग ती टाकून. ती शेपूट आलं ती. अरे बरे अजून शेपूट आलं ती. एवढं होत रे.